हाय नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आज निघालेलो आम्ही बाहेर. आता वाजलेले 8 आणि बघा पिहूला सिद्धीने शाळेला मारलेली दांडी आणि त्यांचा किती आनंद झालेला आहे. आम्ही झाला आणि पुढे चाललेलो आहे. हे शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा, कंटिन्यू करा. चॅनलवर नाही असताना तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. उलटी केल्या का नको? नाही करायची उलटी. फक्त जा मग दे. हे झाड बघ ना पिऊ, ते झाड बघ कसं आहे. हा तर आता आम्ही पोचलेलो आहे पेट्रोल पंपावरती CNG भरायला. आणि हे झाड बघा कसलं भारी आहे, त्यांनी लक्षच वेधून घेतले. मी पहिल्यांदाच बघितलेलं. तुम्हाला माहिती आहे का झाड कसलं आहे ते नक्की कमेंट करून सांगा. आणि मग एका ठिकाणी आम्ही नाश्ता करायला थांबलेलो आहोत. तर मी भजी आणि पाव घेतलेला आहे. पिऊ आणि सिद्धीने वडापाव, कारण की पिऊने काही घरी निघताना खाल्लंच नव्हतं आणि तिला मग मळमळ व्हायला लागली. आणि कुठेही बाहेरचं जायचं असलं थोडंफार का होईना खाऊन जावा. पिऊला म्हणलं होतं जेव पण नाही, सिद्धीने खाल्लं होतं. आणि बघा आम्ही पोचलेलो आहोत. गाडी लावली आम्ही रोडला आणि बघा उंच उंच डोंगर वगैरे ते तुम्हाला पुढे दिसेलच आम्ही कुठे आलो आहे ते. तर उंच उंच डोंगर, आपण पण गावाकडचे जे, पण हे वेगळं काही दृश्य जर येईल ना अजब वाटतं. उंच डोंगर वगैरे. मंदिर तर आम्ही पोचलेलं श्री उद्धेश्वर मंदिर. तर इथे ना महादेवाची पिंड आहे आणि असं म्हणलं जातात की इथे ना जी पिंड तांदळाने दरवर्षी वाढली जात असते. श्रावण महिन्यामध्ये खूप अशी गर्दी वगैरे असते. तर आम्ही मध्येच आलेलो होतो आणि डोंगर वगैरे अशी हिरवीगार नव्हती. आज पावसाळ्यामध्ये आलं असतं ना मस्त असं हिरवंगार परिसर वगैरे असतात. तर ही आहे पिंड. इथं फोटो काढायला ना परवानगी नव्हती, तरी मी थोडासा क्लिक घेतलेला आहे. आणि त्यानंतर महादेवाच्या पशीच पार्वतीची सुद्धा मूर्ती आहे, फोटो आहे. ते कशासाठी काय हे मला एवढं माहिती नाही. यूट्यूबवरती जर सर्च केलं तर नक्की भेटेल. आणि त्यानंतर मग आमचं तरी ते भरपूर असे फोटो वगैरे काढले ना. आता आम्ही निघालो गाडीकडे. तर पुढल्या प्रवासाला आम्ही कुठं चाललो आहे ते तुम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा. आणि आमच्या लाडोबाईचं कुठेही चाललं ना तर असं धिंगाणा मस्ती असते, घरी असो किंवा बाहेर एकदम फ्रेशमध्ये असते पिऊपेक्षा सिद्धी. आणि हे आहे मंदिर, कसलं भारी परिसर वगैरे आहे, हिरवागार वगैरे. उन्हाळा लागला एवढा हिरवागार नाही. आणि पावसाळ्यामध्ये माकडंसुद्धा असतात. आम्ही गेलो त्यावेळेस नव्हती. तर म्हणत होत्या ताई माकडं आहे, पण इथं नव्हती. त्यानंतर कुरकुरे घेतलं होतं पिऊ आणि सिद्धीला. तर खात चाललेलं आम्ही चाललो आता पुढल्या दर्शनासाठी. तर तिथे काढलेले असे फोटो. तर कुठे चाललो आहे ते पुढे जाऊन नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघायला भेटेल. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.